काय मला आहे ना आज बारामतीमध्ये बहुजन ओबीसींचा एल्गार मेळावा जो आहे तो झालेला आहे आणि या ठिकाणी ओबीसींचे जे नेते आहेत मंगेश ससाने ते आता आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहे। काय सांगाल सर, नेमकी काय परिस्थिती आहे? आज या ठिकाणी तुम्ही मोर्चासाठी आलात, कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा आणि तुमचा लढा कसा असणार आहे? नाही, आपण पाहतोय गेल्या 1.5-2 वर्षापासून महाराष्ट्रातला हा आलुतेदार बलुतेर भटका विमुक्त जो नंगा नाच चालू आहे ना महाराष्ट्रामध्ये, म्हणजे अक्षरशः तुमच्या मुख्यमंत्र्याला आयमाई काढली जाते, तुमच्या भगिनींना काही बोललं जाते, तुमच्या जातींना काही बोललं झालं, तुम्हाला लायकी नसलेलं बोललं जाते आणि आम्ही निमूट सहन करतोय। आमच्या नेत्यांना बोललं जातं आहे, आम्हाला शिव्या दिल्या जातात त्यामुळं आणि आत्ता शासनाच्या मार्फत एका आंदोलनाच्या दबावाला बळी पडून हा असा काहीतरी GR काढला जातो आहे। त्या GR एवढ्या महत्त्वाच्या कायद्यामध्ये सुधारणा करणार आहे आणि सुधारणा काय केल्या, सुधारणा नाही तर बिघाडणं केलेली आहे। तुम्ही त्याच्यामध्ये नातेसंबंध कुळातील असले शब्द टाकता, तुमच्याकडे पुरावे नसले तर तुमच्या एखाद्या नात्या गोत्यातल्या माणसाने ॲफिडेविट द्यायचं, हे असलं तुम्ही करता। म्हणजे आमच्या पालावरच्या जे भटके विमुक्त आहेत वैदू कायकाडी पारधी हटकर बंजारा अहो यांच्याकडे साधे स्वतःच्या अस्तित्वाचे पुरावे नाहीत। तुमच्या ते आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, म्हणजे आयडेंटिटीचे पुरावे नाही आहेत। तुम्ही यांच्यासाठी नाही हो असा काही GR काढ। तुम्ही जी जात प्रस्थापित आहे, जो समाज राज्य करताय गेल्या अनेक शेकडो वर्षापासून, त्यांच्यासाठी तुम्ही वेगवेगळे कॅम्प लावायचे, त्यांच्यासाठी हे सगळ्या अशा स्पेशल तरतुदी करायच्या। हे कशावर चाललं आहे? हे दडपशाहीवर, हे असं धमक्या देऊन मुख्यमंत्र्याला शिव्या देऊन तुम्ही असलं सगळं करता। आणि मग ह्या आमच्या यांच्यासाठी का बरं तुम्ही नाही करत? आमचे जे पारधी बांधव आहेत ते माळावरच राहतात, त्यांच्या माथी काय तर ते गुन्हेगार आहेत। कुणाची काय चोरी झाली, कुठं काय गुन्हा घडला तर पहिल्या पारधी वस्तीवर पोलीस येतात। मग काय लावलं आहे तुम्ही? त्यांच्यासाठी त्यांचा कळवळा नाही आहे आणि तुम्ही एका समाजासाठी, आणि ते काय करणार ते दाखले घेऊन? आमच्या जे बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे, कुठेतरी आम्हाला प्रवाहातनं प्रतिनिधित्व मिळायला लागलं आहे, प्रवाहातनं आम्ही बाहेर पडतो आहे आणि मग ते आमच्या त्या ताटामध्ये माती कालवण्यासाठी तुम्ही हे सगळं असलं करताय, हे असले उद्योग करताय का? ते एक जरांगे रूपी तुम्ही एक बागुलबाव उभा केला आहे आणि त्याला हे सगळे मांडीला मांडी लावून खासदार आमदार का बसतात? ते तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 56,000 जागेद्वारा हे ओबीसीचे छोट्या छोट्या जाती हे सत्तेत येतील। मग एखादा सरपंच होईल, त्या सरपंचाकडं काय एखादं काम निघलं तर त्या पाटलाला लाज वाटेल। तिथं एखादा कायकाड्याचा जर समजा नगराध्यक्ष झाला, यांना लाज वाटेल, कारण की मुळातच त्यांनी आम्हाला ती जी आधी वागणूक दिलेली आहे हिंद दर्जाची, आणि त्याच्या दारात जायला लागेल। म्हणजे ते तो जो म्हणत होता ना, लायकी नसलेल्याच्या दारात जायला लागणार। आणि हे ह्यासाठी आहे आम्हाला परत एकदा 200 वर्षाच्या पारतंत्र्यात नेण्यासाठी हे असले कुरघोड्यात आणि सगळ्यांनी मिळून केले। प्रस्थापित समाजातले राजकारणावर समाजकारणावर आमचंच नेतृत्व पाहिजे। हे ओबीसी हे पुढं आलेच नाही पाहिजेत। ह्यांची पोरं MPSC UPSCला जाऊन IPS नाही झाली पाहिजे, एखादं PSI नाही झाले पाहिजे, DYSP नाही झाले पाहिजे, कलेक्टर नाही झाले पाहिजे। का तर कलेक्टर त्यांना दिसायला लागलेत ना। आपण बघतो आता जे घुगे जे हायकोर्टचे जज होते वंजारी समाजाचे होते, ते जे मुंडे होते आझाद मैदानचे DCP हे वंजारी समाजाचे होते, ह्यांना दिसायला लागले ना। हे शिक्षणातनं आरक्षणाच्या माध्यमातून हे प्रगती करायला लागलेत, हे वरती आलेत आणि कुठंतरी आपल्या विरोधात दंड थोपटतात आणि त्यासाठी त्यांना हे नको आहे। म्हणून यांनी हे सगळ्यांनी मिळून सर्वपक्षीय मिल बांट के खाएंगे, मिल बांट के ओबीसी का घात करेंगे, हे असं एकंदरीत त्यांचा कार्यक्रम चालू आहे। तर आम्ही काही येडे नाही, आम्ही मेलेल्या आईचं दूध पेलवलं नाही। आम्ही कायद्याने मांडू आणि यांच्यापेक्षा जास्त संख्येने रस्त्यावर येऊ। फक्त यांच्यासारख्या मुख्यमंत्र्याला आईमाईवरनं शिव्या नाही देणार, पण आमचा जो आक्रोश आहे आणि आमची जी ताकद आहे ती आमच्या संख्येने तर 100% कळेल। महाराष्ट्रामध्ये आता महाराष्ट्रात गावागावात तालुक्यामध्ये आता बघा कसे ओबीसी बाहेर पडतात आणि हे सगळे उत्स्फूर्त आलेले। हे काय कोणत्या आमदारांनी काय पुरवलं नाही आम्हाला गाड्या बिड्या, जसे रोहित पवारनी राजेश टोपेनी यांनी हे जे सगळं रसद पुरवली। इथं कुणालाही विचारा की तुम्हाला कोणी 100ची नोट दिली का इथं यायला गाडीत पेट्रोल टाकायला? आम्ही हे सगळे आमचे ओबीसी बांधव त्यांच्या पुढच्या पिढ्यांचा विचार करून, आमच्या अस्तित्वाचा विचार करून इथं आलेले आहेत आणि आता ते यायला सुरुवात झाली। आता तुम्ही आगे देखो होता है क्या, मागचे 10 दिवस तुमचे होते, आता आमची बारी। काय सांगाल सर, या GR विरोधात लढाई करणार असल्याचं जाहीर केलेलं आहे, नेमका याचा पुढचा टप्पा काय असणार आहे?
नाही, हा जी आर शासनाने रद्द करावा. कोर्टामध्ये तर आम्ही जाऊच आणि जाणारच, पण कोर्टात जाऊन ते रद्द करायचं त्याला जो वेळ जाणार आहे आणि त्याच्यामध्ये यांना माहिती आहे याला वेळ लागतो, हे मुद्दाहून काहीतरी हे करणार आणि त्या दरम्यान हे सर्रास त्या बुलेट ट्रेनच्या स्पीडनी व त्या एक्सप्रेस वेवरनं पळल्यागत हे सगळे कुणबी दाखले काढून घेतील आमचे जे कोण बांधव आहेत. आता OBC काही जाती आल्या असतील राजकारणात, दिसत असतील, पण बाकीचे आमचे बांधव आहेत ना. एखादा रामुशी काही वैदू कधी सरपंच होऊन द्या ना त्याला. एखादा नाभिक समाजाचा जो आमचा बांधव आहे त्यांनी कधीपर्यंत तुमच्या दाढी डोके करायची, होऊन दे ना त्याला सरपंच. त्याच्या सहीचं एखादं शिफारसपत्र घ्या ना जरा, लाज वाटते का तुम्हाला? तर त्यामुळं आम्ही रस्त्यावर येऊन ह्या GRला विरोध करणार. राज्य सरकारला आम्ही भाग पाडू हा GR मागं घ्यायला, आणि जर नाही केलं तर आम्ही याच सरकारला, याच भाजपला, याच महायुतीला आम्ही मोठं मॅन्डेट दिलं तर, मोठं बहुमत दिलं तर. का तर पवार कुटुंब, शरद पवार आणि त्यांचे काही मंत्री वगैरे हे या जरांगेला रसद पुरवत होते, सपोर्ट करत होते. पण आता तुम्हाला आम्ही डोक्यावर घेतलं आणि तुम्ही आमच्याच कानात हे करायला लागला का? तुम्हाला खाली आपल्याला वेळ लागणार नाही, समजेलच. आता पडघम वाजलेले आहेत निवडणुकीचे, 2 महिन्यामध्ये नक्कीच समजेल तुम्हाला. आत्ताच तुम्ही काही गंभीर आरोप देखील केलेले आहेत की जरांगेंच्या आंदोलनाला काही राजकीय नेत्यांकडून रसद पुरवली जाते, याबद्दल काय सांगाल? नेमकं कोणी केलं? नाही, आपण बघितलंच ना, तिथं सांगितलंय ना किंवा आम्हाला रोहित दादांनी आमची सगळी राहायची सोय केली. सुप्रियाताई त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतात. अजून ते कोण सोळंके ते तर भगवा टोपेन गमछा बिमछा घालून तिथं जातात. मी येणार, मी दादांबरोबर. असे किती आमदार आहेत. त्याचे तो संदीप क्षीरसागर तो तोत्रो बोलतो, पण मी दादा बरोबरच जाणार असं म्हणतो तिथं. हां, त्याच्या घर जाळलं आंदोलकांनी जरांगेच्या. तिथं भुजबळ साहेब गेले, तिथं पवार साहेब नाही गेले. का रे संदीप, तू OBCतला आहे, तुझं घर कुणी झालं? तिथं भुजबळ साहेब गेले. हे असले इमान विकलेले, लाजवेशीला टांगलेले हे जे जोपर्यंत OBCचे नेते आहेत ना, तोपर्यंत OBCला नुकसान होत राहणार आहे. पण आता आमचा पुढचा टप्पा तो पण होणार आहे. जे बोलत नाहीत ना त्यांच्या घराला वेडा घालून बसणार आमची माणसं. या लढाईचा आत्ताच तुम्ही जे सांगितलेलं आहे, या लढाईचा तुमचा पुढचा टप्पा जो आहे तो तुम्ही रस्त्यावरती आंदोलनाचा सांगितलेला आहे. एकंदरीतच यामधून तुम्ही अनेक आरोप देखील केलेले आहेत, परंतु आगामी निवडणुकांमध्ये या GRमुळे नेमका कोणता फरक पडणार आहे? आगामी निवडणुकामध्ये GRने फरक म्हणजे OBCतनं एक तर पहिल्यांदा हा जर GR तसाच राहिला जिवंत, तर या GRच्या माध्यमातून हे सगळे आमचे जे म्हणतात ना आम्ही मावळे, हे सगळे मावळे शूद्र होणार, OBC होणार, आणि मग तिथं आमच्या कुणाचं धारिष्टच होणार नाही. कारण की यांच्यातच भांडण लागेल. माझा कुणबी दाखल्याने मी OBCत घुसू का तू OBCत घुसतोय. त्याच्यामुळे OBCचं ह्या स्थानिक स्वराज्य संपून जाणार. एक ग्रामपंचायत सदस्य तोंडी लावायला पण राहणार नाही. तुम्ही OBCसाठी न्यायालयीन लढाई लढताय, सरकारकडे तुमची काय मागणी असणार आहे? आता न्यायालयीन लढाई लढतोय, आम्हाला न्यायालयीन लढाई लढायला लावू नका हीच मागणी असणार. कारण की कोर्ट कचेरी आपण करतो, आपल्याला माहिती आहे तारीख पे तारीख, आता किती पेंडन्सी आहे कोर्टामध्ये. पण तुम्ही आम्हाला नाईलाजानं ते करायला लावताल. पण मग तुम्ही ते करायला लावलं ना ह्या GRचं, मग आम्ही सगळं आधीचं चॅलेंज करून, ते मी केलेलं आहे ऑलरेडी चॅलेंज, ती याचिका आहे प्रलंबित, 2004 पासूनचं सगळं उकरून काढू. आणि मग म्हणू नका की तुम्ही की मंगेश सासाने, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके तुम्ही का कोर्टात गेले, मृणाल ढोले पाटील तुम्ही का कोर्टात गेले, का आमचं आधीचं ठीक आहे आत्ताचं. तुम्ही जर आमचा नरडीचा घोट, शेवटचाच घोट घ्यायचा, तुम्हाला आम्हाला द एंड करायचं असेल, तर मग आम्ही पण तुमचं पाळंमुळं उकडून काढू. 2004 सालापासून जे दाखलेत, जे काही तुमचे GR आले, शासन निर्णय आलेत, कमिट्या फेमिट्या, त्या सगळ्या रद्द करू आम्ही. आत्ताच आपण OBC नेते मंगेश सासाने यांच्याशी चर्चा केलेली आहे. 2004 पासूनच्या सर्व GRला चॅलेंज करू अशी माहिती जी आहे ती त्यांनी दिलेली आहे. लोकशिवाय मराठीसाठी रिपोर्टर सचिन आव्हाड, बारामती.